नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लर्न लिफ्ट MAR. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मित्रांनो, तुम्हाला जर काही अडचणी येत असतील आपलं चॅनल शोधायला, तर तुम्ही यूट्यूबवर आल्यानंतर यूट्यूबच्या सर्च बारमध्ये लर्न लिफ्ट -MAR असं तुम्ही सर्च करू शकता. तुम्हाला आपलं चॅनल भेटून जाईल. तर आज आपण बघणार आहोत नेस्टेड कंपोनंट आपण कोणत्या पद्धतीने क्रिएट करतो अँग्युलरमध्ये. तर नेस्टेड कंपोनंट्स क्रिएट करण्यासाठी सेम कमांड आहे जे आपण कंपोनंट क्रिएशनला यूज केली होती. ng जनरेट कंपोनंट आणि कंपोनंटचं नाव. फक्त फरक एवढाच आहे की आपल्याला डिरेक्टरी जी आहे ती डिरेक्टरी चेंज करावी लागते कंपोनंट क्रिएट करण्याच्या आधी. तर कोणत्या पद्धतीने आपण बघणार आहोत. तर आपल्याकडे आता सध्या हे ॲप कंपोनंट आहे, त्याच्यामध्ये मी एक लेबल दिलेला आहे, पॅराग्राफ टॅग. याच्यामध्ये लिहिलेलं आहे रूट कंपोनंट. तर या रूट कंपोनंटमध्ये आपण दोन कंपोनंट ॲड करणार आहोत. पहिला असणार आहे पॅरेंट आणि दुसरा असणार आहे चाइल्ड. तर सुरुवातीला आपण पॅरेंट कंपोनंट क्रिएट करूया. तर पॅरेंट कंपोनंट क्रिएट करण्यासाठी आपल्याला एक कमांड असते. आता मी सरळ सरळ रूट लेवलला आलेलो आहे. तुम्ही बघू शकता डेमो अँग्युलर ॲप या फोल्डरच्या लेवलला मी आलेलो आहे आता. तर इथे येऊन मला ng जनरेट कंपोनंटचं C द्यावं लागणार आहे. त्याच्यानंतर पॅरेंट कंपोनंट. ठीक आहे, पॅरेंट कंपोनंट किंवा जे कंपोनंटचं नाव असणार आहे ते. तर मी जेव्हा एंटर करतो तर तुम्ही बघू शकता सोर्समध्ये ॲपमध्ये पॅरेंट कंपोनंट नावाचं एक फोल्डर जे आहे ते तयार झालेलं आहे. ठीक आहे. तर आता आपल्याला या पॅरेंट कंपोनंटचं चाइल्ड क्रिएट करायचं आहे. तर आपल्याला आता डिरेक्टरी चेंज करावी लागणार आहे. SRC मध्ये पुन्हा ॲप आहे. ठीक आहे. ॲप नंतर पुन्हा आहे पॅरेंट कंपोनंट. तर एंटर करायचं. जेव्हा आपण आता पॅरेंट कंपोनंटमध्ये आलेलो आहेत, पुन्हा आता आपल्याला सेम कमांड जी आहे रन करायची आहे, ng जनरेट C. आता पॅरेंट कंपोनंटच्या जागी आपल्याला टाकायचं आहे चाइल्ड कंपोनंट. ठीक आहे. चाइल्ड कंपोनंट टाकल्यानंतर तुम्ही पाहू शकता चाइल्ड कंपोनंट नावाचं एक फोल्डर तयार होईल आणि फोल्डर तयार झाल्यानंतर तिथे चाइल्ड कंपोनंट जो आहे तो आपला क्रिएट होऊन जाईल. तर एक बॉर्डर आपण देऊया जेणेकरून UI वर जेव्हा ते रेंडर होतील तेव्हा आपल्याला लक्षात येईल. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, पॅरेंट कंपोनंटच्या HTML मध्ये आपण आलेलो आहेत. इथे मी जसं तुम्हाला सांगितलेलं होतं, कमांड थ्रू आपण जेव्हा कंपोनंट क्रिएट करतो त्यावेळेस अशा टाईपचा पॅराग्राफ टॅग जो आहे तो आपल्यासाठी तयार होऊन येत असतो. सेम आहे चाइल्ड कंपोनंटमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता चाइल्ड कंपोनंट वर्क्स नावाचा पॅराग्राफ टॅग जो आहे तो इथे क्रिएट झालेला आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, इथे एक डिव घेऊयात. याला सराउंड करण्यासाठी एक डिव कसं एक कंटेनरचं काम करतं, तर याला एक क्लास देऊया आपण. चाइल्ड नावाची क्लास आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पॅरेंट कंपोनंटमध्ये सुद्धा सेम प्रकार करूया. इथे एक डिव घेऊया. याला जे नाव आहे किंवा क्लास नाव आहे, क्लासचं नाव आपल्याला द्यायचं आहे पॅरेंट. आता ही सेम पॅरेंट नावाची जी क्लास आहे पॅरेंट कंपोनंट .css मध्ये आपल्याला ऍड करायची. इथे याला हाईट देऊया आपण 250 पिक्सल आणि विड्थ जी आहे ती सुद्धा आपल्याला द्यायची आहे 250 पिक्सल. 200च्या ऐवजी एक काम करूया 350 देऊया. 250 आपण चाइल्ड कंपोनंटला देऊ. आता डॉट पॅरेंट मधला जो P आहे या P टॅगला आपल्याला स्टाईल द्यायची आहे. फॉन्ट वेट देऊया आपण, फॉन्ट वेट 600चा. त्याच्यानंतर देऊया कलर जो असणार आहे तो, आता हे पॅरेंट मध्ये आहे तर त्याच्यामुळे याला एक काम करूया आपण ब्ल्यू कलर देऊया. आणि जी बॉर्डर आहे त्या कंटेनर डिवची तिला एक बॉर्डर देऊया आपण, बॉर्डर 1 पिक्सल सॉलिड ब्लॅक. ठीक आहे. आता सेम जे आहेत CSS स्टाईल्स आपल्याला चाइल्ड कंपोनंटच्या या CSS मध्ये सुद्धा द्यायचे आहेत. फक्त फरक एवढाच राहणार आहे, इथे क्लास जे आहे पॅरेंटच्या ऐवजी आपण घेणार आहोत चाइल्ड क्लास. आणि इथे जी हाईट आहे, हाईट 350च्या ऐवजी आपण ठेवूया 250. ठीक आहे. एवढं झालं.
तर हे झाल्यानंतर आपल्याला आता पॅरेंट कंपोनंटला यायचं आहे आणि इथे आपल्याला चाइल्ड कंपोनंट जो आहे तो इम्पोर्ट करायचा आहे. ते इम्पोर्ट चाइल्ड कंपोनंट, ठीक आहे. आपण चाइल्ड कंपोनंट इम्पोर्ट केलाय, तर याला इम्पोर्ट मध्ये आपल्याला ऍड करायचं आहे. इम्पोर्ट मध्ये ऍड केल्यानंतर इथं पॅरेंटमध्ये आपल्याला पॅरेंट कंपोनंटच्या HTML मध्ये आपल्याला एक चाइल्ड कंपोनंट इथे घ्यावं लागणार. तर इथे आपल्याला ॲप चाइल्ड कंपोनंटला कॉल करावं लागेल. इथे कॉल दिल्यानंतर तो ॲप चाइल्ड कंपोनंट जो आहे तो इथे रन होईल. ठीक आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आता आपल्याला जायचं आहे ठीक. त्याच्यानंतर आता आपल्याला जायचं आहे ॲप.ts फाईलमध्ये आणि इथे आपल्याला आता जो आपला पॅरेंट कंपोनंट आहे तो पॅरेंट कंपोनंट इथे आपल्याला इम्पोर्ट करायचा आहे. तर पॅरेंट कंपोनंट आपण इम्पोर्ट करूया. सेम आहे, इम्पोर्ट सारेमध्ये आपल्याला कॉमा देऊन त्याला द्यायचं आहे. आणि याची जी HTML आहे, HTML मध्ये आपल्याला आता रूट कंपोनंटचा जो पॅराग्राफ आहे याच्या खाली आपल्याला ॲप पॅरेंट कंपोनंट जो आहे तो टाकायचा आहे. तर ज्या वेळेस आपण इथे देऊया, आता आपण एक काम करूया, पुन्हा एकदा बिल्ड करूया ऍप्लिकेशनला पहिल्यापासून. थोडा वेळ लागतो त्याला बिल्डिंगला. एकदा हे ऍप्लिकेशन बिल्ड झालं की ही जी URL आहे ही रन होईल. चला, बिल्ड झालेला आहे. एकदा मी रिफ्रेश करतो. तर तुम्ही बघू शकता जो आपला चाइल्ड कंपोनंट आहे तो रेंडर झालेला आहे पॅरेंट कंपोनंट मध्ये. ठीक आहे. तर याला थोडीशी आपण स्टाईल्स जर दिल्या, CSS स्टाईल्स, आता या डिवला जर मी पॅडिंग दिली, मार्जिन जर दिली समजा 10 पिक्सल आणि 20 पिक्सलची, थोडं बाजूला येईल. आणि सेम जी स्टाईल आहे फक्त यालाच आपल्याला चाइल्ड कंपोनंटलाच द्यायची, कारण की हा डिव चिटकत होता. तर याला 2020 करूया आपण. टेन आणि 30 देऊया. तर ही जी मार्जिन आहे ही कॉपी करून आपल्याला चाइल्ड कंपोनंटची जी CSS होती त्याच्यामध्ये आपल्याला त्या डिवच्या CSS मध्ये आपण देऊन टाकूया. ठीक आहे, जेणेकरून ते प्रॉपरली इथे रेंडर होईल. तर आता तुम्ही बघू शकता हा जो चाइल्ड डिव आहे हा आता रेंडर झालाय कशामध्ये, पॅरेंट डिव मध्ये. आणि पॅरेंट डिव जो आहे तो रेंडर झालाय आपलं जे रूट कंपोनंट आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर अशा पद्धतीचं थोडं त्याला झूम करतो मी. ठीक आहे. तर अशा पद्धतीचं जे पॅरेंट चाइल्ड आहे आपण क्रिएट केलेलं आहे. त्याला मी रिसेट जर केलं तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचं रूट कंपोनंट आहे, हे पॅरेंट कंपोनंट आहे आणि हे चाइल्ड कंपोनंट आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही पॅरेंट आणि चाइल्ड कंपोनंट जे आहेत ते दोन्ही क्रिएट करू शकता. आणि तुम्हाला तर मी शिकवलेलंच आहे @input आणि @output. बरोबर आहे. हे डेकोरेटर्स मी तुम्हाला शिकवलेले आहेत. त्याच्यानंतर @viewChild डेकोरेटर सुद्धा मी तुम्हाला शिकवलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ते डेकोरेटर जे आहे ते यूज करून या कंपोनंट्समध्ये डेटा जो आहे तो तुम्ही डेटाचा आदान प्रदान तुम्ही करू शकता. तर मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ कळाला असेल तर लाईक करा तुम्ही व्हिडिओला, शेअर करा तुमच्या मित्रांसोबत, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.